झी 24 तास एक पाऊल पुढे। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला मोहोळ तालुक्यात 20 गावांमधल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय। या कारखान्यामुळे पाण्याचा एकमेव स्रोत असलेला आष्टी तलाव प्रदूषित होईल अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली। त्यामुळे या कारखान्याला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत। इंदापुरातल्या 2 साखर कारखान्यानंतर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापुरातल्या मोहोळमध्ये औदुंबर अण्णा पाटील साखर कारखान्याची उभारणी सुरू केली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी या कारखान्याच्या चेअरमन आहेत। मोहोळच्या आष्टी तलावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या कारखान्याला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे। आष्टी तलाव हा मोहोळ तालुक्यासाठी एकमेव पाण्याचा स्रोत आहे। या कारखान्याच्या केमिकलमुळे आष्टी तलाव दूषित होईल अशी भीती गावकऱ्यांना वाटू लागली आहे। परिसरातल्या 20 गावातल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढून या कारखान्यावर कशी खोटी आहेत ही आम्ही माननीय न्यायालयाला दाखवून दिलं की एनओसी ही चुकीची आहे। त्या तत्कालीन ग्रामसेवकांनी तत्कालीन सरपंचांना लिहून दिले की ती एनओसी आमची नाहीच आहे। जर त्यांनी जलाशयाचा उल्लेख केला असता आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी मागितली असती तर निश्चितच पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांना परवानगी नाकारली असती। म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देखील त्यांनी अंधारामध्ये ठेवले। त्यांनी कारखाना कुठे उभा करावा, पण त्यांचं दूषित पाणी जलाशयात सोडू नये। ते जलाशयाचं पाणी आम्हाला 20-25 गावाला पुरतंय। भविष्यामध्ये असला दुष्काळ पाहता अजून गावाची संख्या वाढण्याची शक्यता आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं सहकार मंत्र्यांच्या दबावाखाली परवानगी दिल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलंय। एकूणच गावकऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे हा कारखाना आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।